नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आज आपण आलो आहोत गडचिरोलीमध्ये. वनसंपदेनं आणि बारमाही वाहणाऱ्या नद्यांनी निसर्ग संपत्तीनं नटलेल्या गडचिरोली जिल्ह्याची महाराष्ट्राला वेगळी ओळख देण्याची गरज नाहीये. गडचिरोलीमध्ये महाराष्ट्राच्या या टोकाला आत्ताच्या घडीला सगळ्यात काळजीचा गेली काही दशक असलेला इथला विषय म्हणजे इथला नक्षलवाद. गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये वनजमिनींचे पट्टे असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, बिगर आदिवासींचे प्रश्न असतील, इथल्या सर्वसामान्य आदिवासी बिगर आदिवासी तरुणांना चांगलं शिकूनही गडचिरोलीमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. अशा अनेक समस्या इथे आहेत. सध्या वनपट्ट्यांची समस्या आहे. काही आदिवासी बंधू भगिनींना दाखले मिळण्याच्या संबंधातल्या अडचणी आहेत. केंद्राच्या पातळीवरच्या म्हणजे लोकसभा सदस्यानं सोडवायच्या पातळीवरच्या अनेक समस्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्या समस्या सुटल्या का? गडचिरोलीकरांना नेमकं काय वाटतं? आत्ताच्या खासदारांच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत का? इथल्या उन्हाप्रमाणेच आता पहिल्या टप्प्यामध्ये गडचिरोलीची निवडणूक होणार आहे. इथलं वातावरण, राजकीय वातावरण देखील तापायला लागलेत. गडचिरोलीमध्ये एकीकडे या सगळ्या समस्या असतानाच बंग, आमटे, गोगुलवार दाम्पत्याच्या समाजसेवेचा हिमालय देखील याच गडचिरोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भारतभरात त्यांनी गडचिरोलीचं नाव मोठं केलंय आणि इथल्या जनतेनं त्यांना मोठ्या प्रमाणावर साथ दिली आहे. बंदुकीचा धाक असताना देखील गडचिरोलीची जनता मतदानाच्या टक्केवारीचा आलेख कायम वाढवत ठेवते, हे या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नमूद केलं पाहिजे आणि इथल्या जनता जनार्दनाचं अभिनंदन केलं पाहिजे. थेट आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय रणसंग्राम लोकसभेचा. या कार्यक्रमाकरता जे पाहुणे आपल्याबरोबर आहेत त्यांची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर राजेश ठाकूर आहेत, ते महासचिव आहेत काँग्रेसचे. ठाकूर साहेब, मनपूर्वक स्वागत आपलं रणसंग्राममध्ये. आपल्याबरोबर प्रकाश गेडाम आहेत. प्रकाश गेडाम भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांचंही स्वागत. वामन राऊत आहेत आपल्याबरोबर, बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि प्रवक्ते म्हणून ते इथं आलेले आहेत. वामनजी, आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर रमेश गजबी आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ मंत्री ते राहिलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर साहेब इथं भूमिका मांडणार आहेत. आणि तमाम गडचिरोलीमधल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी गडचिरोलीकर आपल्यासोबत आहेत. टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार या कार्यक्रमात आपण सुरुवात करूयात. लोकशाहीच्या उत्सवामध्ये आता हे वातावरण तापायला लागलेलं आहे. गेडाम साहेब, तुमच्या खासदारांना पुन्हा का निवडून द्यायचं आणि भारतीय जनता पक्षाचा काय अजेंडा या निवडणुकीला सामोरा जाताना? काय प्रश्न तुम्ही सोडवले की तुम्हाला पुन्हा मतदान करायचं गडचिरोलीकरांना? मी सर्वप्रथम जी24 तासचं अभिनंदन करतो, तुमच्या सगळ्या टीमचं, संपादक मंडळींचं. मला जे जे ऐकत आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी चांगलं काम केलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं फार चांगलं काम केलं आहे. या देशामध्ये 52% ओबीसी समाज राहतात. भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 340व कलम टाकलं होतं. काय अपेक्षा होती? बाबासाहेबांची अपेक्षा होती की या 52% लोकांना तुम्ही न्याय दिला पाहिजे, एक आयोग नेमला पाहिजे आणि या आयोगाच्या माध्यमातून आपण ओबीसींना न्याय दिला पाहिजे. काय झालं? 52 पासून आयोग नेमला नाही. कालेलकर आयोग 52ला नेमला गेला, त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. भारतीय जनता पार्टीच्या मोदीजीच्या नेतृत्वाखाली जे सरकार आले त्यांनी ओबीसीचा आयोग नेमला 340 कलमान्वये आणि लोकसभेत आणि राज्यसभेत ते बिल पारित केलं. जेव्हा राज्यसभेत तो बिल आला तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध केला, राष्ट्रवादीने आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी विरोध केला. जेव्हा भारतीय जनता पार्टीची राज्यसभेमध्ये बहुमताची सरकार आली तो बिल आम्ही पारित केला. आता हा आयोग गव्हर्नमेंटला पैसे मागणार आहे आणि ओबीसीला आम्ही न्याय देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वाखाली ओबीसीचं एक स्वतंत्र मंत्रालय झालं. त्याला 3,500 करोडचे रुपये वर दिलं. त्याला एक प्राध्यापक रामजी दिले आणि आम्ही ओबीसी समाजाला न्याय दिल्याबद्दल आम्हाला असं वाटतं की आम्ही उद्या जेव्हा जनतेमध्ये जाऊ त्यांना सांगू की या देशातल्या 52% आदिवासी बहुल मतदारसंघात तुम्ही ओबीसीचे प्रश्न मांडताय, तुमचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. पण इथल्या लोकसभा पातळीवरचे काय प्रश्न तुमच्या खासदारांनी सोडवले की तुम्हाला मतदान? खासदार अशोक भाऊ नेते जे अजूनही किरायाच्या घरात राहतात, आताही तुम्ही जाऊन पाहिलं तर किरायाच्या घरात राहतात. हे हो जनतेला काय वाटतंय बघा, काय वाटतंय? हो हो म्हणत आहेत. बर मी 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 आक्षेप आक्षेपाकरता आपल्याकडे येईल. पूर्ण त्यांचं बोलणं पूर्ण होऊ दे. बोलणं नाही आपण त्यांचं बोलणं पूर्ण होऊ दे. बोला. आताही किरायाच्या माझी विनंती आहे, जाऊन पहा. 2 मिनिट. असं करून कार्यक्रम होणार नाही. माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना. नाही, माझी विनंती आपल्या सगळ्यांना. तुमचे काँग्रेसचे प्रवक्ते जिथे आहेत ते त्याला विरोध करतील. लोकशाहीमध्ये संसदीय पद्धतीने मुद्दा मांडला पाहिजे. माझी विनंती, आपण बसा. मी येईन. खरंच भाड्याच्या घरात राहतात की नाही राहतात तुम्हीच उत्तर द्या.
पुढचं तुम्ही बोला, आपण काँग्रेसकडे जाऊयात. अशोक भाऊ नेतेंनी खासदार झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये 12,500 करोडचे नॅशनल हायवेला पैसे मंजूर करून दिलेत. बर, सुरजागड प्रकल्प चालू झाला, मेडीगट्टा प्रकल्प चालू झाला, सुरजागड प्रकल्प चालू झाला, मेडीगट्टा प्रकल्प चालू झाला, चेन्ना प्रकल्प जे येईल तेव्हा बोल ना, थांब. जे मुलचेऱ्यामध्ये चेन्ना प्रकल्प आहे साहेब, तो 37 वर्षात तुमच्या पर्यावरणाच्या मान्यतेसाठी पडला होता, त्याला मान्यता दिली. रेल्वे आणली, रेल्वेचे पैसे 161 करोड. केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा दिला. त्याचा आता लँड एक्विजेशन होत आहे. कलेक्टरनी याच्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती आणि जाहीर केली होती की आम्ही जमिनीचा प्रश्न हाताळत आहोत. रेल्वेचे हे जे मार्ग आहेत पहिले एका डावानं उडत नाही येणार रेल्वे. 65 वर्षात ज्या लोकांनी रेल्वेचा काहीच केला नाही, आम्ही पैसे दिले. ठीक आहे, ठीक आहे, तुमचे मुद्दे लक्षात आले. मी तुमच्याकडे येतो राजेशजी, मी आपल्याकडे येतो. माझी एक विनंती आहे काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना, तुमच्या प्रवक्त्यांना तुम्ही खाली बसवा आणि आपण सगळे कार्यकर्ते बोला, की प्रवक्त्यांना बोलू देत. संसदीय पद्धतीने मुद्दा मांडला पाहिजे, माझी विनंती आहे. राजेशजींकडे आपण जाऊ. मी आपल्याकडे येतो काका. राजेशजी, हे मुद्दे पटतायत का? नाही, बिलकुल पटत नाही. काय काँग्रेसची भूमिका या बाबतीत? यांनी कोणतेच काम, माननीय अशोकजी नेते खासदार यांनी कुठलाच काम म्हणजे केलेला नाही आहे. आमच्या काळात, काँग्रेसच्या काळात झालेले सर्व चिचडो बॅरेज, कोटगल बॅरेज, आपला हळदी पुराण, नॅशनल हायवेची मंजुरी आणि रेल्वेची सुद्धा मंजुरी मल्लिकार्जुन खरगे त्याला पैसे द्यावे लागतात. त्यांनी सुद्धा सर्व आतापर्यंत झाले असते, सर्वे वगैरे झालेला होता. नाही, आता त्यांचं बोलणं होतं. आपण काँग्रेसला बोलू द्या. खोटे, म्हणजे हे बिलकुल खोटे सांगत आहेत आणि खोटं सांगा, नॅशनल हायवेचं काम खोटं बोला, रेटून बोला, महामंत्री साहेब, खोटं बोला, रेटून बोला आणि जोरानं बोला आणि सर्व लोक बोला युनानी मुस्लिम म्हणजे ते सत्य होते. हे बीजेपीची स्टाईल आहे. जे चांगलं काम करतात ते असंच बोलतात. बिलकुल नाही. ठीक, आपण काँग्रेसला मुद्दा पूर्ण करू. कामं केलेले नाही आहे त्यांनी, कोणतेच कामं केलेले नाही आहे. का काँग्रेसला निवडून द्यायचं? इथल्या मतदारसंघात जनता तुम्हाला ऐकते, कोट्यवधी जनता, तुम्हाला का निवडून द्यायचं? कामं केलेले आहोत साहेब आम्ही. या मतदारसंघात का निवडून द्यायचं तुम्हाला? काँग्रेस पक्षाने झाली नाही, नॅशनल हायवे झाले नाही, कुठं झालेलं नाही. मंजुरी आरक्षण 6% आणलं. ओबीसीच्या आरक्षणाच्या 6% आणलं. त्यांचा मुद्दा आरक्षणाच्या बाबतीत साहेब ओबीसी समाजानं त्याची शिक्षा काँग्रेस पक्षाला दिलेली आहे आणि ते आम्ही भोगत आहोत, नाही का? ठीक, आपण बसपाकडे जाऊयात. बसपाचे वामन राऊत आपल्यावर जिल्हाध्यक्ष. राऊत साहेब, सत्ताधाऱ्यांच्या दाव्यावरती तुमचं काय नेमकं म्हणणं आहे आणि बहुजन समाज पक्षाला का गडचिरोलीच्या जनतेने निवडून द्यायचं? काय अजेंडा असेल आपला? काय लोकांना, मतदारांना काय सांगाल आपण? सत्ताधारी पक्षाचे ज्यांनी भूमिका मांडली ते भूमिका सपशेल खोटी आहे आणि 340व्या कलमाचा जो आधार घेतो तो 340व्या कलमाच्या आधारावर 1989ला जेव्हा मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो, हा जेव्हा कांशीराम साहेबांनी जेव्हा ओबीसीचं आंदोलन पेटवलं, कारण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला बोलण्याची गरज नाही, आमची बाजू आम्हाला मांडू द्या. 1989ला जेव्हा मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो त्यावेळेस मंडल आयोग लागू झाला असता, परंतु बीजेपीच्या जे मुखिया होते लालकृष्ण अडवाणी साहेबांनी, त्यांनी त्यावेळेस ओबीसीला गुमराह करण्यासाठी रामरथ यात्रा काढलं. मंदिर वही बनाएंगे, लाठी गोली खाएंगे, लेकिन मंदिर वही बनाएंगे. ये मंदिर बनने से कुछ होता नहीं. त्यांचा प्रश्न असा आहे की त्या समाजासाठी 340व्या कलमाच्या आधारावर आयोग नेमून त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार देण्यासाठी तो आवश्यक होता आणि 1992ला जो होता मंडल आयोगाचा रिपोर्ट आलेला होता, मंडल आयोगाचा 1992ला, ते लागू होऊ नये. आता तुम्हाला का निवडून द्यायचं? या मतदारसंघामध्ये काय जनतेला, मतदारांना काय तुमचं आश्वासन? बहुजन समाज पार्टीला निवडून देण्यासाठी, बहुजन समाज पार्टी ही सर्व समाजाची पार्टी आहे. 85% समाजाचा प्रश्न उपस्थित करतो आणि जो गडचिरोली जिल्ह्यामधला ओबीसीचा 19%चा जो म्हणतात तो ओबीसीचा 19%च्या आधारावर 2014 मध्ये बीजेपीनं नारा दिला होता आणि त्या नाऱ्याच्या आधारावर सर्व ओबीसी बांधवांनी त्याला भरघोस मतांनी निवडून दिलं, पण त्याने अजून 5 वर्ष लोटून गेले. आता आचारसंहिता चालू झाली तरी सुटलेला नाही. बहुजन समाज पार्टी हे पुढच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याकडे मिळेल.
डॉक्टर साहेब मी आपल्याकडे येतो. आपण बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं इथं भूमिका मांडतात. माजी मंत्री आहात, ज्येष्ठ अनुभवी राजकारणी आहात. काय सत्ताधाऱ्यांचं पटलं नाही आणि आता आपल्याला का निवडून द्यायचं गडचिरोलीकरांनी? सर, सर्वप्रथम मी सर्वांना अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे माझा आवाज थोडा मोठा होतो त्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा प्रणाम करतो आणि या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. आपण गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देताना आपण एक गोष्ट विसरलात. या विदर्भामध्ये जो दिवसाचा पहिला क्षण निघतो हा पूर्वेकडून निघतो आणि विदर्भाच्या पूर्व टोकावरती ह्या गडचिरोली जिल्ह्याचं स्थान आहे. या जिल्ह्यामध्ये सूर्य रोज निघतो, रोज नवीन प्रश्न घेऊन निघतो आणि मावळतो तेव्हा मात्र प्रश्न तसाच मागे ठेवून जातो. हे या राज्यकर्त्यांचं आजवरचं धोरण राहिलेलं आहे आणि म्हणून या विदर्भामध्ये अनेक प्रश्न जे गडचिरोली जिल्ह्याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मांडता येतील ते मी तुमच्यासमोर मांडतोय. या ठिकाणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतो. सांगितलं की आमचे खासदार अजूनही किरायाच्या घरात राहतात अजूनही आहेत. सांगतो जाऊन पहा तुम्ही, राहतात. आज ज्या महाराष्ट्र राज्यामधून थांबा, ऐकून घ्या. डॉक्टरांचं म्हणणं आपण गजबे साहेबांचं म्हणणं आपण ते ज्येष्ठ आहेत त्यांचं म्हणणं कारण नाही. मी आता जनतेकडेच येणार आहे. मी लोकांच्या आपल्याला बोलायचं. डॉक्टर साहेब बोला. माजी राज्यमंत्री म्हणून कारभार केलेला आहे. 5,500 विधानमंडळात काय केलं पाहिजे याची जाणीव आहे. लोकसभेत आणि विधानसभेत कोणते प्रश्न सोडवले पाहिजेत याची जाणीव आहे आणि म्हणून मी या ठिकाणी निर्धाराने बोलतो आहे. जे तुम्ही किरायाच्या घरात राहते म्हणता, 5,500 रुपये किराया आहे. ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, ऐकून घ्या, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये 6,000 झाला होता. ज्या लोकांचं सुखदा सारख्या एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये फ्लॅट आहे ज्याची किंमत करोडो रुपये आहे, तो माणूस तुम्ही किरायाच्या घरात राहता म्हणून सांगता, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे जनतेची घोर फसवणूक आहे. नंबर 1. नंबर 2, मी या प्रश्नावरती बोलायचं नव्हतं मला. याच्यावर निवडणूक लढवणार आहेत का? जे काय असेल ते येईल पुढे. अजून काही वेळ गेलेली नाही. तुमच्या म्हणण्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. डॉक्टर थोड्या वेगानं, आपल्याकडे वेळ कमी, थोड्या वेगानं मुद्दा पूर्ण करा, मला जनतेत जायचं. ज्या विदर्भामध्ये हा गडचिरोली जिल्हा आहे, हा संपूर्ण देशामध्ये बदनाम झालेला आहे एका गोष्टीमुळे की इथली अर्थव्यवस्था बदलत नाही, अर्थव्यवस्थेला गती मिळत नाही आणि गती मिळत नाही म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या राहणीमानामध्ये बदल होत नाही आणि म्हणून ह्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे रेकॉर्डवर आलेलं आहे. लक्षात ठेवा. अतिशय जबाबदारीनं बोलतोय मी. या विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे म्हणून मी काम करतोय मागच्या 4 वर्षामध्ये. आम्ही तर सत्ताधारी वाले, हे उगीच करत नाही. याचा डायरेक्ट संबंध जे लोक विधानमंडळात बसतात, मुंबईच्या आणि दिल्लीच्या संसदेमध्ये बसतात, कर्तव्य होतं. डॉक्टर साहेब आणखी पुढे चर्चेच्या अनुषंगाने मी आपल्याकडे येईल. तुम्ही मंत्र सांगता चर्चेच्या अनुषंगाने पुन्हा मी आपल्याकडे येईल. मी तुमच्याच जनतेकडे जातो. लोकांना काय वाटतं ते मी पुन्हा आपल्याकडे येईल. विकासाच्या नावावर फक्त रस्त्यांचा विकास, ठीक, त्याच्या माध्यमातून ठेकेदारांचा विकास आणि त्याच्या माध्यमातून झाल्यावरच उद्योग येतात. ठीक डॉक्टर साहेब, मी पुन्हा आपल्याकडे येतो. आपण सर्वसामान्य जनतेकडे जाऊयात. काका, मगाशी आपण अगदी जोशानं मुद्दा मांडत होतात. काय नेमक्या समस्या आहेत? सरकारने जीएसटी लावून आणखी नोटाबंदी जे केली आहे ते कोणाचा फायद्यासाठी केली आहे हा पहिला प्रश्न विचारायचा. जीएसटी आणि नोटाबंदीनं कोणाचा फायदा? मला वाटतं काही इतर सभागृहामध्ये आमच्या भाजपासोबत होते. पुढच्या काही आपण प्रश्न घेऊयात. जीएसटीमुळे आमच्यासोबत होता. जीएसटी आणि नोटबंदीमुळे कुठल्याही सामान्य माणसाला नुकसान झालं नाही. जीएसटीमुळे खोटारडे व्यापारी, 2 नंबरचे व्यापार करणारे त्यांचं नुकसान झालेलं आहे. तो मुद्दा मांडायला तुमचे प्रवक्ते इथे आहेत. आपण नोटबंदीच्या काळात असू देत, मी पकडतो. पंतप्रधान मोदींनी 15 लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या 15 लाखाचं काय झालं? म्हणजे जनतेला किती दिवस चुत्या बनवणार आहे बीजेपी आणि काँग्रेसवाले. म्हणून वंचित बहुजन आघाडीला यावेळेस मतदान करायचं. बर संसदीय शब्दांचा वापर व्हावा अशी माझी विनंती आहे.
काय नेमक्या तरुणांच्या, काय नेमक्या इथल्या गडचिरोलीकरांच्या काय नेमक्या समस्या आहेत? लोकसभा स्तरावरचे काय मुद्दे सुटले पाहिजे? या गडचिरोली जिल्ह्यामध्ये असंख्य असे बेरोजगार युवक आहेत आणि त्या युवकांना या जिल्ह्यामध्ये कामधंदा नाही. जो या भाजप सरकारने जो सुरजागड प्रकल्प सुरू केला होता ते हे बाकीचे विरोधक लोक आहेत ते सुरजागड प्रकल्प बंद करण्याच्या सुद्धा मागावर लागले आहेत. याला कारण एकच होतं की एक मागे दुर्घटना झाली होती आणि त्या दुर्घटनेमध्ये 4 लोकांचा मृत्यू पडला होता. म्हणजे उद्योगांना विरोध केला जातो. हा उद्योग नाही, हे फक्त यांचा संधी साधू हे राजकारणी लोक आहेत. इथे जेवढ्या इथं पक्षाचे लोक आहेत संधी साधू तो मुद्दा वेगळा, पण बेरोजगारी सुटली पाहिजे असं आपल्याला. हा बेरोजगारी सुटली पाहिजे आहे आणि ते प्रकल्पाच्या माध्यमातून बेरोजगारी सुटतं, कारण असंख्य बेरोजगारीचे युवक आहेत. ठीक आहे, काही महिला भगिनी आहेत तिथे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. ताई, अगदी थेट आणि थोडक्यात आपला प्रश्न मांडा. जे आता बोललेले आहे सरकारने, भाजप सरकारने, काँग्रेस सरकारने, हे फालतूच्या गोष्टी आहेत, कारण जनतेची हे फसवणूक करत आहेत. जेव्हा भाजपचं सरकार आला 15 लाख सगळ्यांच्या अकाउंट मध्ये टाकतो म्हटले तर 15 लाखही गेले. आज गरिबांचा प्रश्न आहे आणि लहान आताही असं स्त्रियांवरती अन्याय होऊन राहिलेला आहे. आजही स्त्री हे सुरक्षित नाही आहे. स्त्रिया सुरक्षित नाही हा मुद्दा. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय असून आज बेरोजगारीची जे मुलं आहेत त्यांना एज्युकेशन घेऊन सुद्धा आज नोकरी नाही आहे. बेरोजगारी, मुलांच्या बेरोजगारी. त्यानंतर जो भारताचा जो संविधान, आज भारत जो चालत आहे तो संविधानावर, संविधानात जाळून राहिलेला आहे. जो चहा विकणारा जो व्यक्ती आहे मोदी सरकार, त्या संविधानावर तो पंतप्रधान झालेला आहे आणि तो संविधान नाही. ठीक आहे, याचं तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर द्यायला लोक आहे, तुम्ही उत्तर देऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अगदी थेट थोडक्यात. जसं मॅडमनी सांगितलं की या सरकारामध्ये, भाजप सरकारामध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत. जर स्त्रिया सुरक्षित नसतात तर मोदी सरकारने 3 तलाकचा हा कायदा मंजूरच नसता केला आणि प्रश्न मला वाटतं आपले जास्तीत जास्त येणं अपेक्षित आहेत. काही तरुणांचे प्रश्न येतो, मी आपल्या सगळ्यांकडे येतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड जो प्रकल्प झालेला आहे त्या प्रकल्पाचा टेंडर आंध्र प्रदेशच्या लोकांना टेंडर दिला आहे आणि तिथे स्थानिक मुलांना रोजगार आतापर्यंत मिळालेला नाही. दुसरा मुद्दा गडचिरोली जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रश्न ओबीसी समाजाचा आहे. काँग्रेस सरकारनं ओबीसी समाजाचं आरक्षण कमी केलं आणि त्या आरक्षणावर राजकारण करणारी भाजप सरकार आजपर्यंत या ओबीसी समाजाचं कुठल्याही पक्षाने भलं केलेलं नाही. आता म्हणतात खासदार अशोक साहेबांना मोठा हायवे आणलेला आहे. खासदार अशोक नेते साहेबांच्या ऑफिसच्या समोर 1 फुटाचा गड्डा आहे. पहिले त्यांनी तो बुजवावा, नंतर रोडाचा दुरुस्ती करावे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोड नाल्या रस्ते आणून कुठलाही विकास होणार नाही. प्रथम गडचिरोली जिल्ह्याचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थितीची जाण ठेवून योजना निहाय कामं करावे, त्याच्यानंतर रोड नाल्या रस्ते बांधावे. ठीक. कुत्र्याची गणना होते पण ओबीसी समाजाची गणना का होत नाही? तर महत्वाचा मुद्दा आहे. या लोकांनी आम्ही जिल्ह्यात उद्योग आणू म्हणून आहे ना सरकारकडून, जनतेकडून मते घेतली, पण जिल्ह्यामध्ये एकमेव असलेला आष्टी पेपर मिल 5 वर्षापासून बंद केलेला, उद्योग काढले नाही, पण चालू असलेला उद्योग बंद ठेवला. का बंद ठेवला यांना विचार. एकच मिनिट येतो मी आपल्या. अगदी थेट थोडक्यात. जेव्हा 70 वर्ष काँग्रेसनी राज केले त्यावेळेस सर्वात जास्त बेरोजगारीचा धडा या गडचिरोली जिल्ह्यावर आला. एकमेव सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, माझं असं मत आहे राजकीय कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करावे. बोलायला तुमचे प्रवक्ते तिथे आहेत ना, तुम्ही प्रश्न विचारा. हा तर जेव्हा आमची बीजेपीची सरकार आली त्यावेळेला अनुसूचित जातीपासून तर सर्व जनतेला चांगले काम दिले आणि इथली बेरोजगारी हटवण्यासाठी सर्वात प्रथम जर प्रश्न मांडला असेल, सर्वात मुद्दा लक्षात आला, हे बोलायला तुमचे प्रवक्ते तिथे आहे, संसदेतून पास केला, तो म्हणजे रेल्वेचा. ठीक. आपण प्रश्न उपस्थित करूयात. प्रश्न उत्तर द्यायला प्रवक्ते तिथे आहेत. आपण भाषण करू नका, भाषण करायला तिथे आहेत आपले प्रवक्ते. बीजेपी काँग्रेस सब होता नाही आणि आता बीएसपी चालणार नाही, चालणार फक्त वंचित बहुजन आघाडी. अगदी थेट आणि थोडक्यात. हा ओबीसी जो मुद्दा होता, 95 मध्ये भाजप सेनेची जेव्हा सत्ता आली त्यावेळेस 97 मध्ये या भाजप सेनेनं ओबीसीचा 60% आरक्षण कमी केला. म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यातल्या ओबीसीच्या आरक्षणाला जर कात्री लागली असेल तर भाजप आणि सेना सरकारला जबाबदार आहे. ठीक. अगदी थेट आणि थोडक्यात. आता ज्या लोकांनी आपले प्रश्न मांडले, रेल्वेचा प्रश्न आहे, 1 इंच आला फाईल फिरत आहे, कालाधनावर मतं मागले ते नाही झालं, शेतकऱ्यांना 50% जादा दर देण्याचं ते झालं नाही. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज नक्षलग्रस्त म्हणून मारला जातोय, त्यावर जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा घडवता आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणता पुलवामा घडला? आज देती पुष्टोल्यामध्ये 29 सीआरपीएफ मारले गेले, कोणत्या आतंकवादी आहेत त्याचा खुलासा करा. 61 मारले गेले. गडम साहेब, खूप गंभीर प्रश्न येते आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथल्या राजकीय कार्यकर्त्यांनी जबाबदारीनं
नक्षलवादाच्या विषयावर बोललं पाहिजे. निष्पाप इथला गडचिरोली लोकसभा मतदारसंघातला आदिवासी मारला जातो, त्याला त्रास होतो, हे सगळं राजकीय व्यवस्थेतले कार्यकर्ते याच्यावरती का बोलत नाहीत? या अनेक जे प्रश्न इथं उपस्थित झाले त्यापैकी सर्वांना भारतीय जनता पार्टीने विकासाच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टीला नस्तनाबूत करण्याचा प्रोग्राम बनवला आहे. त्याचा कारण असं, जसं ते पुलगामाचं म्हटलं, तिथे सैनिकाला पहिल्यांदा लाल बहादूर शास्त्रींनी पहिल्यांदा सैनिकाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर नरेंद्र मोदींनी आता सैनिकाला दिलं, त्याचे रिझल्ट दिसले. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते म्हटले की आष्टीची पेपर मिल का बंद झाली. आष्टीची पेपर मिल याच्यासाठी बंद झाली कारण आष्टीच्या पेपर मिलवाले जे बांबू घेत होते तो 25 पैसे 75 पैशाने घेत होते. 2014 मध्ये शरद पवार साहेब आणि या काँग्रेसने पेसा लागू केला. पेसा लागू करा असं कोणीच नाही मागणं केलं होतं यांना, कारण मोदीजी हे ओबीसी समाजाचे आहेत, ओबीसीचे सगळे मतं भाजपाकडे गेले, त्याच्यामुळे काँग्रेसने पेसा लागू केला. पेसा लागू केल्यामुळे इच्छा ज्या ग्रामपंचायत आहेत ते आता स्वतः ते मावानाटे माटे सरकार माझ्या गावी माझे राज्य ते आता लिलाव करतायत आणि आता बर्लाच्या पेपर मिलला बांबू परवडत नाही म्हणून बंद झाला. त्याला हे नाही आहे. एक नाही, जनता मात्र समाधानी दिसत नाही. या उत्तरावर गोष्ट जनता समाधानी दिसत नाहीये. जनता समाधानी दिसत नाही याच्यावरती. मला जाऊ कशावर चालतो पेपर, कशाने बनतो? नाही, या उत्तराने हे समाधानी नाही. आष्टी पेपर मिल मध्ये जो रफ पेपर आहे त्याचा पेपर बनवला जाते. आष्टी पेपर मिलला बांबू कुठल्या प्रकारे यूज होत नाही आणि बल्लारपूर पेपर मिलची बांबूच्या बरोबर जाते. आणि याच प्रकारे बेरोजगारीचा प्रश्न होता. सुरजागड मायनिंगच्या नावावर यांनी फक्त कौन्सिलला जागा घेऊन ठेवली. कुठल्या प्रकारे कुठली फॅक्टरी किंवा इंडस्ट्री उभी केलेली नाही. कुठल्या प्रकारे फॅक्टरी किंवा इंडस्ट्री उभी केलेली नाही. 3 वर्षाची जागा घेऊन ठेवली आणि तिथला जो रॉ मटेरियल आहे तो सरळ बाहेर जिल्ह्यात चाललेला आहे. म्हणजे तिथल्या युवकांना रोजगारी मिळत आहे आणि आमचे इथले लेबर फक्त लेबर काम करतायत. हे याला हा आक्षेप आहे. हा आक्षेप आहे. माझं असं मत आहे की तुम्हाला या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग जरी आणायचा असेल तर त्यांना वीज द्यावी लागतो, रस्ते द्यावी लागतात, रेल्वे द्यावी लागतो. असं येत नाही. असे कोणतेही उद्योग येत नाही. जर आले असते तर 65 वर्षात काँग्रेसच्या काळामध्ये गडचिरोली उद्योग वाला जिल्हा झाला असता. त्याच्यासाठी या गोष्टी सवलती द्याव्या लागतात. आपल्याला उत्तरं घ्यायचे. सर्वसामान्य गडचिरोलीकर आता पुढे येऊन आपले प्रश्न मांडतायत. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लोकसभेच्या रणसंग्राममध्ये गडचिरोलीत आपण गडचिरोली मधल्या या तमाम समस्यांचा आपण आढावा घेतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतो. पुन्हा एकदा स्वागत आपलं. आपण गडचिरोलीमध्ये आहोत, रणसंग्राम लोकसभेचा. आपण थेट पुन्हा जनतेमध्ये जाऊयात. विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी इथं आहेत आणि त्या सगळ्यांना देखील आपले प्रश्न या ठिकाणी मांडायचे. अगदी थेट आणि थोडक्यात. सर, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षे सत्ता उपभोगली. मात्र त्या समुदायासाठी काय केलं काँग्रेसचे प्रवक्ते माननीय काय केलं आपण विचारूयात. काय केलं? 2 मिनिटं तुम्ही पुढे. या देशामध्ये शिष्यवृत्ती मिळाली का, बेरोजगारांना नोकरी किती मिळाली आणि भाजप आणि काँग्रेस भ्रष्टाचार या गडचिरोलीचा किती झाला ते काँग्रेस आणि भाजपवाला विचारा. कारण 35 वर्ष गडचिरोली जिल्हा झाला, निर्मिती झाली, परंतु विकासाचे काम अजूनपर्यंत कोणत्याही खासदारानं खेचून आणण्याची ताकद ज्या पक्षाने केली नाही. आमच्या भारीपला निवडून द्या. ठीक. आपण विचारू किती भ्रष्टाचार केला. सर, ओबीसी साठी सर्व नेते म्हणतात ओबीसी साठी हा गेलो तो गेलो, पण इथे सर्वात मोठा ओबीसी समाज असताना सुद्धा मुलांसाठी ओबीसींचा स्वतंत्र वसतिगृह नाही आहे. इथे वसतिगृह नाही. आला तुझा मुद्दा लक्षात आला. ओबीसींचं वसतिगृह नाही. अगदी थेट थोडक्यात. सर, सर्वप्रथम मी या एवढे जे पक्षांची लोक आहेत यांना मी म्हणतो की तुम्ही पक्ष सोडून बोला. कारण की असं झालंय की तुम्ही पक्षाचंच नाव घेता, सामान्य माणसाला काहीच नाही. सामान्य माणसाचा सामान्याचा मुद्दा मांडा. सामान्याचा येतो सर तुमच्याकडे थोडक्यात. शेतकऱ्यावर आतापर्यंत एकही विषय नाही झाला. शेतकऱ्या आमच्या इथे आमचा गडचिरोली जिल्हा हा धानाच्या शेतीनं म्हणजे शेती आहे आणि शेतीत धानाचा म्हणजे भाव आजच्या घडीला 2050 रुपये. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सर. शेतकऱ्याला आता म्हणतात की वर्षाला 6000 रुपये देऊ, 500 रुपये आम्हाला सरकारला आम्हाला 500 रुपये महिन्याचे नाही पाहिजे. आमच्या मालाला हमी भाव. यांनी सांगितलं होतं का हमी भाव आम्ही. मुद्दा दादा तुमच्या लक्षात आला. मुद्दा तुमच्या लक्षात आला. सर बोला. ठीक. सर, जिल्ह्यामध्ये पूर्णतः लाल रक्ताचे पाठ वाहत आहे.
सरकारचं धोरण हे नक्षलवादी नक्षलवाद संपवणे नाही आहे. ज्या पद्धतीनं तेलंगणामध्ये ही चळवळ संपली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तेलंगणामध्ये सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात झाले, लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला, उत्पन्नाचं साधन सुधारलं. म्हणजे विकास नाही म्हणून नक्षलवाद आहे. नक्षलवाद आणि सुरजागड लोह प्रकल्प आहे, त्याची वाहतूक जी आहे ती बाहेर जिल्ह्यात नेली जाते. अजून जिल्ह्यात प्रोजेक्ट आला नाही, प्रोजेक्ट करा, नंतर उत्खनन सुरू करा. हा खूप महत्वाचा मुद्दा यांनी इथं मांडलाय की विकास नाहीये त्यामुळे नक्षलवाद आहे, विकास नाहीये त्यामुळे नक्षलवाद आहे असं ते म्हणतात. थेट तोडकर. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्याची योजना राबवली होती 2016 मध्ये. अजूनपर्यंत ती नियुक्ती दिलेली नाही आहे. दुसरा प्रश्न असा आहे का एसटी महामंडळामध्ये 2015 मध्ये 10 पूर्व उमेदवार झाले, त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती नाही. आम्ही वेळोवेळ पालकमंत्री, आमदार, खासदार मुद्दा हा प्रश्न भाऊला विचारा, कारण भाऊ माझ्यासोबत होते, त्यांना विचारू आपण. ताई अगदी थोडक्यात. सर, काँग्रेसच्या काळामध्ये प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, सुरजागड प्रकल्पाला, आणि बीजेपीच्या काळामध्ये सुरजागड प्रकल्पाची खदान सुरू करण्यात आली. तिथल्या स्थानिक ग्रामसभाच्या लोकांचे स्थानिक गावांचे ग्रामसभेचे ठराव घेण्यात नाही आलेले आहेत. तिथल्या स्थानिक लोकांना विचारात घेण्यात आलेले नाहीये. तिथं वनाधिकार आणि पेसा कायदा लागू आहे. या कायद्याचं सर्रास उल्लंघन करून गडचिरोली स्थानिकांचा काही विचार केलेला नाही. विचार केले नाही. तिथले 70 गावं आहेत जिथं म्हणजे दोन्ही पक्षांनी काहीच विचार केला नाही. विचार केलेले नाही. तिथल्या 70 गावांचा जो ग्रामसभेचा ठराव घ्यायला पाहिजे आहे ते ठराव घेतलेले नाही. ठीक आपण ताई विचारतो. सर तिथं सर्रास पेसा कायदा आणि वनाधिकार. ठीक आहे ताई, तुमचा प्रश्न लक्षात आला. पुन्हा तोच प्रश्न आपण विचारला. ये तुम्ही आपल्याकडे अगदी थोडक्यात. सर, माझा प्रश्न तत्कालीन आणि विद्यमान सरकारला आहे की आजपर्यंत जे काही जनतेचे प्रश्न आहेत, या जनतेच्या प्रश्नावर त्यांनी जे काही आजपर्यंत सत्ता भोगली, परंतु जनतेचे विविध जे प्रश्न आहेत, विदर्भ वेगळा झालं पाहिजे, त्यानंतर जातनीय गावाची जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर आमचं दिल्लीला सरकार आहे केजरीवालचं, त्या ठिकाणी स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी लागू केलं, त्यानंतर काय पाहिजे आपल्याला कर्मचाऱ्यांना विकास पाहिजे, म्हणजे तिथं लागू करते, इथं का लागू. मुद्दा तुमचा लक्षात आला. अगदी थोडक्यात. सर, इथे 2 डॉक्टर आमदार होऊन गेले. याच्या पहिले डॉक्टर उसेंडी साहेब आमदार होते आणि याच्यानंतर आता होडी साहेब आमदार आहेत. परंतु 10 वर्ष झाली इथे सिटी स्कॅन MRI गव्हर्नमेंट हॉस्पिटलला 10 वर्ष झाली बंद आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सिटी स्कॅन MRI मशीनच नाही. सुरजागड परिसरातील हेडरी गावातील परिसरातील 800 ते 900 लोकांना रोजगार दिलाय सुरजागड प्लांटने, जे मॅडम म्हटले होते. रोजगार मिळाला नाही असं तुम्ही म्हणतो. अगदी थोडक्यात. आदिवासी आमदार खासदार असूनही आदिवासी मेन प्रवाहात नाही, हे बोंब आहे. आणि आश्रम शाळेवर डेबिटनं पैसे टाकून विद्यार्थ्यांना वेशणी बनवण्याचं काम चालू आहे. सरकार हा याच्यात गंभीरता आहे. आदिवासींचा हा मोठा प्रश्न आहे, कारण आदिवासींचा जिल्हा आहे. आदिवासींचा हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये आदिवासींना प्राधान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी थेट थोडक्यात. मी भामरागडून आलेलो आहो साहेब. भामरागडचा विकास आतापर्यंत झालेला नाही. भामरागड इथे पर्यटक आहेत, त्याचप्रमाणे तिथले रोजगार नाही. आणि आमचे जे नेते साहेब आहे आणि त्याच्यानंतर अंबिशराव साहेब आमदार, हे पण आजपर्यंत कधी आलेले नाहीत. कधी कोणताच विकास केलेला नाही. आणि 12 महिने 3 नद्याचा संगम आहे, आतापर्यंत पुलाची व्यवस्था केलेली नाही. ठीक. माझी एक विनंती, आता आपण सगळ्यांनी मुद्दे मांडले, त्याचं उत्तर मी आपल्याकडे आलो होतो यापूर्वी, आपण प्रश्न विचारलेला आहे. ठाकूर साहेब, खूप महत्वाचं आणि अख्खा देश आणि महाराष्ट्र आता आपल्याला ऐकतोय. विकास नाही म्हणून नक्षलवाद आहे. ओबीसी आदिवासींच्या समस्या जैसे थे आहेत. सिटी स्कॅनचं साधं मशीन नाही. तरुणाईचे प्रश्न तसेच आहेत. काय या सगळ्याचं कारण आहे? तुमच्यावरती देखील आरोप आहे की तुमची सत्ता होती, काय झालं? आमच्या काळात सर्व व्यवस्था म्हणजे शक्यतोवर पूर्ण व्यवस्था होती. त्या काळात पूर्ण व्यवस्था होती. आणि सुरजागडचा जो प्रश्न ताईंनी उचलला, गावात स्थानिक लोक. माझी विनंती, आता उत्तर आपण शांतपणे ऐकूया. ठाकूर साहेब बोला. इथून मेटल दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे बाहेर परप्रांतात नेल्या जात आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन उपज जे आहे ते भरपूर प्रमाणात आहे. आणि त्याच्यावरून जे प्रकल्प चालू आहे ते चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली इथं चालू आहे. ते जर प्रकल्प इथे झाले असते. नक्षलवादाच्या मुद्द्यावरती फार ज्वलंत प्रश्न. विकास नाही म्हणून नक्षलवाद आहे. आपली दीर्घकाळ सत्ता होती. तुमचे या खासदार इथे 2 टर्म, जे मागचे खासदार होते ते 2 टर्म होते. काय सर्वच पक्षांना जबाबदार धरते जनता सर्व पक्षांना जबाबदार धरते. साहेब, ज्यावेळेस गडचिरोली जिल्हा निर्माण झाला त्यावेळेस आपण जिथं उभे आहोत, हा गाव सुद्धा ग्रामपंचायतच्या लेवलचा गाव होता साहेब. आणि
1982 पासून आतापर्यंत पूर्ण जिल्ह्याला म्हणजे रस्त्याचे जाळे आणि पूर्ण जिल्ह्याला पुलं आणि सिंचन प्रकल्प वगैरे जो काही विकास झालेला आहे तो काँग्रेस पक्षानंच केलेला आहे साहेब, दुसऱ्या कोणत्या पक्षानं केलेला नाही. ठीक, आपण राऊतांच्याकडे जाऊयात. राऊत, विशेषतः आदिवासी, ओबीसी या सगळ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि विकास नाही म्हणून नक्षलवाद आहे अशा ज्या पद्धतीने आरोप केले आणि सर्व पक्षांवर आरोप केले, काय आपल्याला वाटतं तुमच्या पक्षाचा अजेंडा येत्या निवडणुकीत काय असेल थोडक्यात? तर बहुजन समाज पार्टी विकासाच्या दृष्टीनं प्रामाणिकपणे कटिबद्ध आहे. ज्या वेळेस बहिणजीचा सरकार 2007 मध्ये UP मध्ये आला त्यावेळेस बेरोजगारीच्या संबंधानं अनट्रेन टीचर म्हणून 88,000 पदभरती निर्माण केली. सफाई कामगारांच्या पदभरत्या निर्माण केल्या. SC ST OBCच्या माध्यमातून त्यांनी पदभरती केलेली आहे. इथे आपण काय करणार आणि या निवडणुकीत तुमचं आमचं सरकार तिकडे बोलूया. जसं UPचं मॉडेल आहे तेच मॉडेल आम्ही इथं करतो. आम्ही काम करण्यावर विश्वास ठेवतो, बोलण्यावर ठेवत नाही. ठीक. मी प्रॅक्टिकल केलेलं काम आहे म्हणून आम्ही आपलं उत्तर लक्षात आलं. डॉक्टर साहेब, मी आपल्याकडे येतो. खूप गंभीर मुद्दे आहेत आणि लोकशाहीमध्ये जनता जे मुद्दे उपस्थित करते त्याला अनन्यसाधारण महत्व असतं. ज्यांनी या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं त्याला जनता घरी पाठवते हा इतिहास आहे. विकास झाला नाही म्हणून नक्षलवाद आहे. ओबीसींचे प्रश्न तसेच आहेत, आदिवासींचे प्रश्न तसे आहेत आणि अत्यंत गंभीर परिस्थिती, शिकलेल्या मुलांना नोकरी नाही. गडचिरोलीच्या मुलाला बाहेर जायला लागतं. साधं सिटी स्कॅनचं मशीन इथं नाही, MRI काढला जाऊ शकत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी. हे दुर्दैव आहे असं वाटत नाही? याला जबाबदार कोण? आणि काही काळ आपणही सत्तेत होतात. आज पक्ष वेगळा आहे, तेव्हा पक्ष वेगळा होता. बरोबर आहे साहेब. माझी विनंती आपल्याला ही आपण गोंधळ करू नका. ही महाराष्ट्राची सभा संस्कृती नाही. माझी विनंती आहे साहेब, तुम्ही लाईमलाईट खेचण्याकरता कार्यक्रमात व्यत्यय आणू नका. ही महाराष्ट्राची सभा संस्कृती नाही. मी आता यापुढे गोंधळ खपवून घेणार नाही. आपण वक्त्यांना बोलू दे. आपलं बोलणं झालंय साहेब, आपण बोलू. मी आपल्या समोर काही गोष्टी नम्रपणे नमूद करू इच्छितो. नंबर 1, विकास नाही म्हणून नक्षलवाद फोफावला हे वास्तव आहे, हे मान्य करायला हरकत नाही. हे जे प्रस्थापित पक्ष आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही पण काही काळ सत्तेत होता, तुम्ही याला जबाबदार आहात? होतो, बिलकुल. मी सत्तेत होतो. मी अपक्ष सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून मी सत्तेमध्ये होतो. त्यावेळेस मी सातत्याने हे प्रश्न मांडलेले आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. आज पण मी त्याचं उत्तर या ठिकाणी देतो आहे. मागच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीचं सरकार आली. एक सर्वसाधारण यांनी ही अवस्था आणून ठेवली, खिशात नाही नाना पण तुम्ही सर्वजण पाटील आम्हाला म्हणा, अशी व्यवस्था या लोकांनी आणलेली आहे. आज महाराष्ट्राची तिजोरी, या भारत देशाची तिजोरी खाली गेलेली आहे, खाली झालेली आहे. कर्जाचा डोंगर वाढला दोन्ही संस्थांवरती. या देशावरती पर डोई प्रत्येक माणसावर केंद्र सरकारचं कर्ज आहे. या गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर राज्य सरकारचं कर्ज आहे. हे सर्व कर्जात बुडालेली जनता आहे. घरचा व्यापाऱ्यांना, घरचा व्यवहारांना व्यवस्थित करता येत नाही, हे त्यांचं खरंच दुर्दैव आहे. या निवडणुकीत काय मुद्दे असले पाहिजे? एक मिनिट अजून सांगतो. निवडणुकीबद्दल आज या ठिकाणी जो ज्वलंत प्रश्न निर्माण केलेला आहे की या ठिकाणी सुशिक्षित रोजगारांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही. मागच्या 6 वर्षापासून क्लास 3, क्लास 4 कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती यासाठी बंद आहेत की सरकारच्या तिजोरीमध्ये या लोकांचे पगार करायला पैसे नाहीत. हे वास्तव लपवून ठेवत आहेत. उधळपट्टी चालू आहे पण कर्ज घेऊन उधळपट्टी चालू आहे. आज महाराष्ट्रावर एवढं म्हणजे डॉक्टर साहेब, मूळ मुद्दे दुर्लक्षित राहून भावनिक मुद्द्यांवर राजकारण होतं का इथं? ही अवस्था बदलली पाहिजे. इथं भावनिक मुद्द्यांवर राजकारण होतं असं वाटतं का आपल्याला? मूळ विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून भावनिक मुद्द्यावर राजकारण केलं जातं का? आतापर्यंत होत आलं, पण वंचित आघाडीने हे ठरवून टाकलेलं आहे, जे अन्यायग्रस्त आहेत, ज्यांना उपेक्षित झाल्याची भावना झालेली आहे, त्यांनी सत्तेमध्ये यावं आणि आपले प्रश्न सोडवून घ्यावे. ही वंचित बहुजन आघाडीची संकल्पना आहे आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत. या ठिकाणी आदिवासींचे मूळ प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नाही. या ठिकाणी मोठ्या खेदाने नमूद करतो, 1985 साली पहिला एल्गार मी पुकारला होता. त्या ज्या मुद्द्यावर हा एल्गार पुकारला होता त्यावेळेस अतिशय संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. स्वर्गीय इंदिराजींची हत्या झाली होती आणि संपूर्ण देशामध्ये एक लहर होती. त्याही पार्श्वभूमीवरती आमचा जो संघर्ष होता तो आम्ही प्रामुख्याने समोर आणला. जेथून संघर्ष सुरू झाला, आज तोच संघर्ष व्हॅलिडिटीच्या रूपामध्ये, व्हॅलिडिटी प्रमाणपत्राच्या रूपामध्ये
आजही 35 वर्षानंतर या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. आम्ही त्यासाठी लढतो आहोत. ठीक, डॉक्टर तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण आता सत्ताधाऱ्यांकडे जाऊयात. मला सांगा, भारतीय जनता पक्षाला सत्ताधारी आणि विरोधक, म्हणजे आताचे विरोधक तेव्हाचे सत्ताधारी होते, त्यांनी विचार केला नाही प्रकल्पग्रस्तांचा? वनपट्ट्याच्या बाबतीमधले जे प्रश्न आहेत त्याचं नेमकं काय झालं? जो आदिवासी इथं येऊ शकत नाही त्याच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न विचारतो, जंगलातला आदिवासी तिथून त्याला बाहेर रोजगारासाठी येणं साहेब शक्य आहे का? आज असे लाखो लोक गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत की ज्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न अजूनही अडकलेला आहे. आता तुम्ही सरकार आहात, तुम्हाला उत्तर द्यायचं. या निवडणुकीत काय उत्तर घेऊन लोकांच्या समोर तुम्ही जाणार आहात? पहा, एक मुद्दा उपस्थित झाला होता बेरोजगारीचा. आपण हे मानता का या देशामध्ये 90% इन्फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगार आहे आणि 10% फॉर्मल सेक्टरमध्ये आहे. म्हणजे 10% फक्त नोकऱ्या आहेत आणि 90% रोजगार हा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये, म्हणजे शेतीमध्ये लागेल, 50 दिवसाचा लागेल, 100 दिवसाचा लागेल, 200 दिवसाचा लागेल, 150 दिवसाचा लागेल. हे असा रोजगाराचा पॅटर्न आहे. हे बोलू नाही देत आहेत, कारण हे 65 वर्ष काम केले, हे काय केलं नाही. आता मला एक सांगा, आता मला एक सांगा, याच्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये काम चालू आहे, तिथं बेरोजगारीला रोजगार नाही मिळत आहे. आमच्या मोदी सरकारने मुद्रा लोन आणली, 6,38,000 करोड रुपये वाटले, 14 करोड लोकांना दिलं. ते बेरोजगारी एसटीच्या मुलांना नोकरी लागली नाही, त्यांनी तुम्हाला ठीक आहे, नाही हे गोष्ट ठीक आहे. त्यांचे प्रश्न आम्ही त्यांच्याकडे पाठवलो आहोत. ते हे जे म्हटले ना, त्यांचं ते राऊते साहेबांकडे पाठवलाय. एक दुसरी गोष्ट साहेब, दुसरी गोष्ट आदिवासींची. आदिवासीसाठी पेसा लागू झाल्यानंतर 5% आदिवासीच्या पेसा ग्रामपंचायतला देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री देवेंद्रजीनं घेतला. आज 822 करोड रुपये दिले, यावेळी 237 करोड रुपये दिले. नाही, एक लक्षात ठेवा, पैसे दिले त्यांना ग्रामपंचायतला मिळाले. ज्या ग्रामपंचायतचे कोणी सरपंच असेल पेसा ग्रामपंचायत, त्यांना विचारा त्यांना पैसे मिळाले का नाही. आणि जर नसेल तर कलेक्टरवर FIR दर्ज करू शकता तुम्ही. मिळाले. एक दुसरा महत्वाचा मुद्दा, नाही मिळाले. हे लोक पैशामध्ये नाही साहेब, हे इथं जे आहेत ना, हे सगळे गडचिरोलीमध्ये काही म्हणतात मिळाले, काही म्हणतात नाही मिळाले. पुढे जाऊयात आपण. एक तिसरा मुद्दा, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता मेश्रामजीनं, की दलित समाजासाठी भारतीय जनता पार्टीनं काय केलं, तुम्हाला सांगतो त्या प्रश्नाचा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. भारतीय संविधानाचा सगळ्यात सन्मान जर कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीनं केला. तुम्हाला सांगतो साहेब, बाबासाहेबांचं महू येथे स्मारक बनवलं, मुंबईमध्ये चैतन्यभूमी बनवलं, इंग्लंडचं घर घेतलं, काय 1990ला संविधान जाळलं तेव्हा काय केलं असं म्हणतात, भारतरत्न पुरस्कार दिला. बरं ठीक आहे, पुढच्या काही लोकांशी आपण बोलायचं. उज्ज्वला गॅसमध्ये भोडी भाबडी जनतेला फसवणूक केली आहे ह्या सरकारने आणि 100 रुपयामध्ये उज्ज्वला गॅस म्हणून यांनी सगळ्या महिलांना चुतिया बनवले आणि नंतर त्यांचे पैसे घेतलेले आहे. आणि संविधान हे जे राजकीय सत्ता जी आहे सुरू आता हल्ली, ती जर संविधानाचं उल्लंघन करत असेल ती सत्ता कधीच चालवू शकणार नाही. ताई, मुद्दा तुमचा लक्षात आला, मुद्दा आपल्या लक्षात आला. ताई बोला थोडक्यात. सर, ह्या जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये बीजेपी किंवा काँग्रेस कोणताही एकही पक्ष महत्वाचा नाही आहे. इथे येणारा जेवढा निधी आहे तेवढा निधी अर्धा जेव्हा तिकडून मंजुरी होतो ना, त्याच्यापेक्षा अर्धा मंत्र्यांच्या खिशात जातो आणि अर्धा निधी टेबला खालून लोकांच्या जे इथं अधिकारी आहेत त्यांच्या याच्यात जातो आणि त्याच्यातून थोडसा आता पेसायाच्यानी जेव्हा जे पुतळे बनवले आहेत, तो पुतळा इकडे मोठ्या 26,000चा बनतो, पण एका पुतळ्याची किंमत इथं 25 लाख 20 लाख अशी दाखवून चुकीचे माझ्याकडे बिलिंग आहेत. सर, मी अन्याय अत्याचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि जेव्हा म्हटलं जातं की काँग्रेसच्या काळात सिटी स्कॅन होती तेव्हा सुद्धा नव्हती, जुनी मशीन त्या हॉस्पिटलमध्ये बिघडलेली मांडलेली आहे, तो पैसा सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या घशात आहे. फार गंभीर ताई तुम्ही सगळे आरोप करता. सगळे बिलिंग आहेत सर. एका पाण्याची 20 रुपयाची कॅन मिळते, त्या कॅनचे 40-50 रुपये यांचं बिल आम्ही दाखवतो. ही सगळी पोलखोल जनता करते. निवडणुकीच्या तोंडावरती लोक नक्की लक्षात ठेवतील. भाजपाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की पेसाचे जे पैसे आहेत ते जमा होत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतला. माझी ग्रामपंचायत पेसामध्ये आहे. 2015 पासून आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, तरी पण एकही रुपया ग्रामपंचायत खरपुंडीला जमा झालेला नाही.
खोटं सांगत आहे. रोजगाराची आकडेवारी बीजेपी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. 2 ते 3 वर्ष झाले. आणि माननीय खासदार साहेबांना जर प्रश्न विचारला तर ते बोलतात की फक्त रस्त्यांचा विकास झालेला आहे, रस्तेसाठी आम्ही पैसा आणलेला आहे, पण तो पैसा तर आता आणला यांनी. मग त्याच्या व्यतिरिक्त यांनी कोणते काम केले? 5 वर्ष काय केलं? परत एक सर ठीक. मला काय म्हणायचं आहे, बीजेपीचे लोक म्हणतात का काँग्रेसने काही केला नाही, पण ज्या रोडवरून ज्या शाळेत शिकले त्या काँग्रेसनंच केलेली आहे. सर 2014 मध्ये 121 MP निवडून आले. त्यापैकी 111 MP असे होते ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस होते, तर ते म्हणजे त्यांच्यावर रेप वगैरे असे केस होते. तर सर ते जे लॉ मेकर आहेत ते लॉ तोडत आहेत. म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नको. अजून सर नाही का, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री बर्मिंघम युनिव्हर्सिटी लंडन मधून शिकलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. परंतु ते सर कंटिन्यू 12 अधिवेशनामध्ये हजर नव्हते आणि 13व्या अधिवेशनात हजर झाले. तर ते पैसे का म्हणजे स्वतःचे प्रायव्हेट गोष्टी करण्यासाठी पगार घेतात का कशासाठी घेतात सर? अजून ठीक. मुद्दा तुझा लक्षात आला. पालकमंत्र्यांनी त्यांनी आरोप केला की ते जात नाहीत, उपस्थित राहत नाहीत. खरपुणीचा पैसा मिळाला आहे, मी खरपुणीचाच आहे, तो काँग्रेसचा उपसरपंच आहे. उत्तर इथंच मिळालं आपल्याला. उत्तर इथंच मिळालं आपल्याला. माझा प्रश्न हा आहे, सर्व इथं राजकारणी जेवढे लोक आहेत त्यांना हा प्रश्न आहे. एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट होते, ट्रकमध्ये ऍक्सिडेंट, त्याच्या मृत्युमुखी पावतात, त्यावेळेस हे सर्व राजकारणी लोक आंदोलन करतात. पण नक्षल्यांनी एखाद्या निर्दोष आदिवासीला मारल्या जातोय, त्यावेळेस हे राजकारणी लोक रस्त्यावर का बरं उतरत नाही? का हे रस्त्यावर उतरत नाही असं त्यांनी विचारलं. आपण शेवटच्या भागाकडे येतोय. मला अत्यंत गांभीर्यानं सर्वसामान्य जनतेने हे प्रश्न उपस्थित केले. प्रेक्षको, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल असं नाहीये. राजकारण्यांना उत्तराला अनेक बगल द्यायची असते, पण जनतेने हे प्रश्न सगळे उपस्थित केले. या गडचिरोलीच्या जनतेकरता एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. आणि हे सगळे प्रश्न जे ते आज देशाच्या समोर आणि महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊयात या पाहुण्यांकडे. का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं? काय शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आवाहन कराल? काय सांगाल लोकांना? का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं? गडचिरोलीकरांनी काँग्रेसला का निवडून द्यायचं? माझी विनंती आहे. एक कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आहोत. ही दादा काका, प्रचार सभेमध्ये हा जोश कामाला येईल. थोडंसं शांतता. नाही, इतरांचा आवाज तुम्ही दाबू नका. 2 मिनिटं साहेब, मी तुमच्याकडे 2 वेळा आलो होतो. थांबा. शेवटच्या टप्प्याकडे आपण जाऊ. जे लोक घरी बसून हा कार्यक्रम लाईव्ह बघतायत त्यांच्यात आपण व्यत्यय आणू नका. शांतता ठेवा. माननीय का निवडून द्यायचं आपल्या पक्षाला? माननीय नरेंद्रजी मोदी यांनी काँग्रेसची सत्ता असताना जनतेला अनेक प्रकारचे खोटी आश्वासनं दिली. 10 करोड लोकांना रोजगार देऊ. का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं? इथं या लोकसभा मतदारसंघात तुम्हाला का निवडून द्यायचं? पूर्णपणे अपेक्षा भंग झालेले आहे लोकांच्या. आणि पूर्ण म्हणजे आपले आश्वासन यांनी पूर्ण करू शकले नाही. कुठल्याही म्हणजे प्रकारचा काम केलेला नाही आहे. आणि यांनी राम मंदिर बनवलं नाही. 15 लाख रुपये एकाच्या खात्यात टाकतो म्हटले, तेही केले नाही. 10 करोड लोकांना रोजगार देऊ हेही म्हटले होते. हेही काही काम कुठलाच काम नरेंद्र मोदीची सरकार करू शकली नाही. कामं हे सरकार करू शकलं नाही म्हणून तुम्हाला निवडून बिलकुल निवडून. डॉक्टर साहेब, का वंचित बहुजन आघाडीला गडचिरोलीकरांना निवडून द्यायचं? थोडक्यात सर, सगळ्यात लाखो लोक तुम्हाला टीव्हीवर बघतायत, काय त्यांना सांगाल? काय प्रचार? सगळ्यात पहिल्यांदा मी नमूद करू इच्छितो की ही निवडणूक लोकसभेची आहे. संवैधानिक जे काही व्यवस्था भारतीय राज्यघटनेने या देशाला प्रदान केलेली आहे तिचं संरक्षण झालं पाहिजे. यांच्या दैनंदिन कारभारामध्ये सातत्यानं भारतीय राज्यघटनेचं जे अधिकार दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होते आहेत, त्याचा गैरवापर होतो आहे. आणि म्हणून या देशातील सर्व संवैधानिक संस्था ज्या आहेत, ज्या स्वायत्त असायला पाहिजे, त्यामध्ये रोजच्या रोज त्यामध्ये इंटरव्हेन्शन होते आहेत. त्यांच्यावरती गदा आणली जात आहे. बघ ती CBI असो, या देशाचं सर्वोच्च न्यायालय असो, त्यामध्ये इथल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेचा सहभाग असला पाहिजे. बसपाला काय निवडून द्यायचं? काय तुमचं असं अगदी थोडक्यात? बहुजन समाज पार्टी जो रोजगार आहे, ओबीसीचा या जिल्ह्यातला प्रश्न आहे, 19% आरक्षणाचा प्रश्न आहे, जातनिहाय जनगणनेचा प्रश्न आहे, दलाल विरहित बाजारपेठेचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, ती बहुजन समाज पार्टी प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये करून दाखवलेला आहे. आणि ज्या रोजगाराच्या संधीच्या संबंधानं निर्माण होईल त्या संबंधानं बहुजन समाज पार्टी पदनिर्मिती करून त्यांना रोजगार देण्याचं काम करेल. आणि रोजगार दिल्याच्या नंतर मुद्दा तुमचा लक्षात आला. आपण शेवटाकडे वळतो. नक्षलवाद भारतीय जनता पक्षाला गडम साहेब का निवडून द्यायचं?
भारतीय जाता जनता जाता. पार्टीच्या लोकांना याच्यासाठी निवडून द्यायचं, कारण आम्ही 340 कलमान्वये ओबीसीला आरक्षणाचा मुद्दा निकालात काढला. 340 कलमाच्या आधारावर खतम हे मला एक सांगा ओ साहेब, मला सांगा, मी यांना बोलू दिलो, यांनाही बोलू दिलो, मला का नाही बोलू देत? गडम साहेब तुम्हाला बोलू दिलं तर आपण बोला तुमचा एक मुद्दा पूर्ण करा. दुसरा महत्वाचा साहेब दुसरा ओबीसीला आम्ही न्याय दिला, ओबीसीला न्याय दिला. आम्ही ओबीसीच्या समोर उद्या जाणार आहोत आणि सांगणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा, आम्ही शेतकऱ्यांसाठी एक योजना, आता ते स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा काढला होता. 2005 ला स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आला. 2005 ते 14 पर्यंत काँग्रेसची सरकार होती. स्वामीनाथन आयोग लागू नाही केला, बसपानं लागू केला. आम्ही लागू केला, 1.5 दिले, 500 रुपये आता बोनस दिला. हे सर्व पक्षांनी त्यांना का निवडून द्यायचं ते सांगितलेलं आहे. या निवडणुकीमध्ये देखील गडचिरोलीची जनता नेहमीप्रमाणे नक्षल्यांची दहशत झुगारून जोरदार मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.